नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज एका सामाजिक प्रश्नाकडं आपण महत्त्वाचं लक्ष वेधणार आहोत की बहुतेक घरामध्ये हल्ली वातावरण थोडंसं खराब झालेलं दिसून येतं. पैसा तर येतो पण समाधान नाही. हा महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक घरामध्ये आहे. किंवा मुलं बिघडलेली दिसून येतात, मुलं ऐकत नाहीत आईवडिलांचं. भरपूर पैसा आहे, मोठं घर आहे, नाही का, गाड्या आहे दारामध्ये, पण प्रत्येकाचं तोंड वेगळ्या वेगळ्या दिशेने दिसून येतं. तर काय असतं की घरामध्ये पैसा जो येतो तर तो लक्ष्मी रूपाने आला पाहिजे, तो पैशाच्या रूपामध्ये नसावा. आता लक्ष्मी म्हणजे काय, तर तो चांगल्या मार्गाने आला पाहिजे आणि आलेला पैसा शुद्ध झाला पाहिजे. आता शुद्ध झालं पाहिजे म्हणजे काय, तर तुमच्या हातून दानधर्म झाला पाहिजे. पूर्वीच्या काळी शास्त्रामध्ये असं दिलं की 1/6 भाग तुम्ही दानधर्म केला पाहिजे. म्हणजे 6,000 पगार असेल तर 1,000 रुपये महिना दान केलं पाहिजे. 60,000 रुपये महिना पगार असेल तर 10,000 रुपये महिना तुमच्या हातून दानधर्म झाला पाहिजे. तर आता आपण एवढा दानधर्म तर नाही करत. याला 60,000 पगार तर 10,000 खर्च करायला तयार होत नाही. तर लोकांना दानधर्म करण्याची का गरज आहे हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. की पैसा हा अन्नदानाने शुद्ध होतो. पैसा हा अन्नदानाने शुद्ध होतो. म्हणजे अन्नदान का महत्त्वाचं आहे हे समजून घ्या. की कोणतीही गोष्ट जगामध्ये किती कोणाला दिली तरी माणूस तृप्त होत नाही, पण अन्नाने मात्र तृप्त होतो. म्हणजे एकमेव असं आहे की ज्याने माणूस तृप्त होतो. म्हणजे उदाहरण समजून सांगतो की आपण एक 10 लोकांना बोलवलं. आपण एक समजा एक 10 बायकांना बोलवलं आणि त्यांना 2-2 साड्या आपण भेट दिल्या. मग त्यांना विचारलं अजून 2-2 देऊ का, तर काय नाही म्हणतील का, नाही त्या म्हणतील द्या. की आपण एक सोन्याच्या 2-2 बांगड्या भेट दिल्या आणि अजून विचारलं की अजून सोन्याचं 2-2 बांगड्या देऊ का, तर ते द्याच म्हणलं. जमीनचं दान केलं, एक 5-5 एकर जमीन सगळ्यांना दान केली आणि अजून सांगितलं अजून 5-5 एकर देऊ का, तर ते होच मान. म्हणजे जी आहे की अन्न सोडलं तर वस्त्र, निवारा किंवा सुवर्ण, जमीन काय असो, कोणते दान घ्या, तर त्याला लोक होच मानतात. द्या म्हणजे त्यांनी तृप्त होत नाही. तुम्ही साधी टी व्ही घ्या, आपण घरात एक टी व्ही असतो, फार तर 2 असतं. पण समजा आपण 2 टी व्ही दान केले, तिसरा विचार देऊ का, लोक म्हणते 2 तर ठेवा, द्यावंच. तुम्ही 4-4 बेडशीट द्या, 4-4 पांघरुणं द्या, लोक घ्यायला तयार आहेत. त्यांनी तृप्ती तर होत नाही, पण तुम्ही 10 जणांना जीव घाला आणि त्यांचं पोट भरलं तर सांग आणखी एक गुलाबजामू घ्यायचं, ते नको, बस पोट भरलं. याला म्हणायचं दान. की ज्याने माणूस तृप्त होतो ते फक्त अन्नच आहे. आणि त्या अन्नदान जेव्हा मनुष्य करतो तेव्हा त्याच्या घरातली पैसा हा लक्ष्मी रूपामध्ये येतो. त्याच्या घरामधले दोष आपोआप निवारण होतात. घरामध्ये जर काही दोष तयार झालेले असतील, कोणाची नजर लागलेली असेल किंवा कोणामध्ये एकमेकात वाद असतील, पैसा येतो पण टिकत नाही, पैसा आहे पण समाधान नाही, या सगळ्या गोष्टी आपोआप दूर सारल्या जातात आणि तुम्हाला त्या पैशाचा पुरेपूर आनंद, सुख लाभायला सुरुवात होते. बऱ्याच घरामध्ये जो प्रॉब्लेम आहे किंवा मुलाला ऐकत नाही किंवा मुलाला नोकरीच लागत नाही, मुलगा खूपच हट्टी आहे, तर याचं कारण सुद्धा पितृदोष असतो. पण अन्नदानाने पितृदोष सुद्धा दूर होतो. म्हणून तर श्राद्धाला लोकांना जीव घालण्याची प्रथा आहे. मंदिरामध्ये तुम्ही जर तुम्हाला सहज उदाहरण सांगतो की ज्या ज्या मंदिरामध्ये अन्नदान होतं त्या मंदिरांची भरभराट झालेली आहे. तुम्ही शिर्डी संस्थान घ्या किंवा अक्कलकोट संस्थान घ्या, तर तिथं अन्नदान होतं म्हणून त्या संस्थान खूप मोठे झालेले आहेत. मग तुम्ही अष्टविनायकातलं उदाहरण घ्या की प्राचीन मंदिर आहेत, मग ते आहेत, पण तिथं काही मंदिरांमध्ये अन्नदान होतं. आता काही अष्टविनायकांमध्ये चालू केलेले त्यांनी, पण त्याच्यामुळे त्यांची भरभराट झालेली नाही की ती मंदिरं मोठी झाली, त्याचं उत्पन्न खूप वाढलं, असं होत नाही. ज्या अष्टविनायकाच्या मंदिरावर अन्नदान होतं ते मंदिरं मात्र मोठी व्हायला लागलेली आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचं घ्या,
किंवा आळंदीचं घ्या, पूर्वी तिथं अन्नदान होत नव्हतं. आता अन्नदान व्हायला सुरुवात झाल्याबरोबर तिथली गर्दी वाढायला सुरुवात झाली, त्यांचं उत्पन्नसुद्धा वाढलेलं आहे. म्हणजे साध्या मंदिरांना सुद्धा ही गोष्ट लागू होते. तर आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला का नाही लागू होत? म्हणून पूर्वीच्या काळी जर तुम्हाला आठवत असेल की प्रत्येक घरामध्ये स्वयंपाक तयार झाला की एक पहिलं देवाच्या नैवेद्याला, एक गाईसाठी आणि एक भिक्षकाऱ्यासाठी असं काढलं जायचं. पूर्वी भिक्षेकरी दारात येतात, आता भिक्षेकरी येत नाही आपल्या दारामध्ये. आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, आपलं वॉचमन कोणाला येऊ देत नाही, गाय पण नाही आणि भिकारी पण नाही. तर मग तुम्ही तुमच्या वॉचमनला दान द्या, शिदा. त्याला रोज पोळी भाजी द्यायला तर तो का आवडेल तर असं नाही, तर शिदा दान करा. दर महिन्याला तांदूळ, गहू किंवा कधी तेलाची बरणी, कधी तुपाचा डबा, असं त्याला भेट तुम्ही अन्नदान रूपामध्ये करू शकता. किंवा मंदिरामध्ये जिथं अन्नदान होतं तिथं तुम्ही शिदा देऊ शकता. किंवा जिथं भागवत कथा आहे तिथं अन्नदानाच्या रूपासाठी तुम्ही पैसे देऊ शकता. तुम्ही मंदिरामध्ये जाता, शिर्डीला जाता किंवा कळतं ते अन्नदानासाठी पावती पाडू शकता. देणगी द्यायची ती अन्नदानासाठी द्यायची. अन्नदान आमच्या हातून होत. तर अन्नदानाचं खूप महत्त्व आहे. अन्नदानाने तुम्हाला सुख, शांती, समृद्धी लाभते. तुम्हाला निरोगी आयुष्य लाभतं. माणूस आजारी का पडतो? तर आपल्या पापामुळे आजारी पडतो. आपल्या पापामुळे आपल्याला दुःख येतं. पुण्य केलं तर सुख लाभतं, पाप केलं तर दुःख लाभतं. हे नियम आहे जगाचा. मग आपल्या हातून न कळत काही पापं घडलेली असतात, काही मागच्या जन्मीची पापं असतात, तर ती नाहीशी होण्यासाठी अन्नदान हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. आता आपण बायका रोज पोळ्या केल्या, भाजी केल्या, नेऊन दिली कोणाला, इतका वेळ बायकांना नसतो. कारण आता त्यांना पण नोकऱ्या वगैरे करतात. तर तुमचा पगार झाला की तुम्ही जसं भांडेवालीला पैसे देता, मेंटेनन्स भरता, लाईट बिल भरता, तसं आपलं एक ठराविक रक्कम ₹1000 महिना आपल्याला अन्नदान करायचं. मग अन्नदान करायचं तर काय करायचं की बा 1-1 किलोचे 10 किलोच्या पिशव्या आणून ठेवा. दुकानदार सांगते 1-1 किलोचे 10 पुढे आम्हाला तांदूळाचे आणून दे. तुमच्याकडे वॉचमन असते, भांडेवाली येते, झाडूवाली येते, त्यांना ते पिशव्या देऊन टाका की बाई आमच्यातर्फे तुम्हाला भेट. खूप आनंद होतो त्यांना. लक्षात घ्या, ही माणसं 8-10 हजारामध्ये काम करतात. त्यांना 1 किलो तांदूळ दिले, मग ते रेशनचे तांदूळ खायची सवय असते. तुमच्या चांगल्या तांदूळाने त्यांना तृप्त होतो आणि त्यांच्या मुखातून जो आशीर्वाद बाहेर पडतो त्याने तुमचे सर्व पापांचा नाश होतो. तुम्हाला ताकद जास्त असेल, सणावाराला, दिवाळीला साडी भेट द्या. अन्न, वस्त्र दोन्ही दान करावं. सुवर्णदान हल्ली तर कोणाला, आपल्याला सुवर्ण घ्यायला जमत नाही तर सुवर्णदान करेल, पण तुम्ही वस्त्रदान करू शकता, अन्नदान करू शकता. उन्हाळ्यामध्ये वॉचमन खाली असतात किंवा आपले झाडं, त्यांना थंडगार फ्रीजमधलं पाणी प्यायला द्या. की बाबा थोडं पाणी लागलं उन्हाळ्यात, आता वॉचमन सकाळी 8ला येतो, रात्री 8ला जातो, त्याच्याकडे गार पाणी राहतं का? नाही राहत. दुपारच्या वेळेस त्याला सांगितलं बाबा आमच्याकडून पाण्याची बाटली गार पाण्याची घेऊन जात जा, गार पाणी तुला देत जाईल. तर त्याचा आत्मा थंड झाले की तुम्हाला आशीर्वाद लागतो. लक्षात घ्या. म्हणून अन्न दान करा, पाण्याचं दान करा, वस्त्र दान करा, की ज्याने तुमच्या घरात आपोआप सुख, शांती, समृद्धी यायला सुरुवात होते. तुमची हट्टी मुलं सरळ वागायला लागतात. तुमच्या मुलाला नोकरी मिळत नसेल ती नोकरी मिळेल. तर दान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांनी आपल्या पापांचा नाश होतो. आपल्या पैशाचा जे अशुद्ध पैसा असतो तो शुद्ध होतो. पण जिथं जिथं अन्नदान आहे तिथं तिथं समृद्धी आपोआप चालत येते, लक्ष्मी आपोआप चालत येते आणि देवताचा वास निर्माण होतो. माझ्या या शब्दाचं समजून घ्या. ज्यांना ज्यांना शक्य आहे, मी तुम्हाला सांगितलं का अन्नदान, पोळी भाजी आता हल्ली कोणी द्यायला जमत नाही, तर सीधा दान करा. आपल्या किराणा मालाबरोबर हे पण माल मागवायचा आणि सगळ्यांना वाटून टाकायचं. आणि त्याच्यामध्ये परत माझ्या ओळखीतलं आहे किंवा मग मी त्याला रोज तांदूळ देतो दर महिन्यात, तुम्हाला रामराम करत नाही, असलं काही धरायचं की संस्कृतमध्ये म्हण, अन्नेन सदृशनम दानम न भूतम न भविष्यती. धर्मराजाने भीष्माचार्यांना मारताना प्रश्न विचारला की जगामध्ये सगळ्यात दान श्रेष्ठ कोणतं, ते सांगितलं अन्नदान, की अन्नाने तृप्त होतो.
म्हणून सांगितलं अन्नेन सदृशनम दानम न भूतम न भविष्यत. अन्नदानासारखं पूर्वी पण दान कधी नव्हतं, भविष्यात कधी, कारण फक्त त्याच्यामुळेच माणूस तृप्त होतो. म्हणून तुम्हाला ज्यांना ज्यांना शक्य आहे, आता तर म्हणणं प्रत्येकानेच केलं पाहिजे की तुम्हाला शक्य आहे त्याने अन्नदान अवश्य करा आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद यश आपोआप मिळून जाईल. रामकृष्ण.